की आता सध्या हे बघा कोरोना चालू होतं. कोरोनामध्ये तुम्ही बाहेर फिरत विदाऊट मास्क फिरत बरोबर. तुमच्या हॉस्पिटलमध्ये जा, सॅनिटाईज करा. आता कुठल्या बँकेत जा, ते व्हायरस त्यांनी गेला होता बरोबर. बारीक जीव असतात ते. हां नाही म्हणजे तिथं व्हायरस येऊ नये, इन्फेक्शन येऊ नये. कशासाठी? व इन्फेक्शन होऊ नये. होऊ नये. निरोगी निर्जंतुकीकरण म्हणतो ना आपण, त्या टाईपचं निर्जंतुकीकरण आपल्याला करायचं आहे. तर बायोसिक्युरिटी म्हणजे काय आपल्याला की आपल्या फार्मवरती त्या फार्मवरती काय होतं, भरपूर लोक जसं तुम्ही फार्म टाकला की भरपूर लोक येतात. तर कोणचे लोक येतात? पहिली गोष्ट पहिले तर तुम्हाला आजूबाजूवाले लोक आजूबाजूचे नातेवाईक वगैरे कोण राहतात. तुम्ही नवीन फार्म टाकला की सगळे येतात बघायला. दुसरे तुमचे मित्रपरिवार कोणी असेल. तिसरं तुमचं जे काही प्रोडक्शन होणार आहे, प्रोडक्शन म्हणजे कशाचं की तुम्ही जर अंड्याचं करत असाल तर अंड्यासाठी तुम्हाला गाडी येणार आहे, ट्रेलरची गाडी येणार, विकत घेणार आहे तो गाडी येणार, तुम्ही समजा कटिंगसाठी करणार आहे त्याची गाडी येणार बरोबर. यांच्या पण गाड्या येतात, ते माणसं येतात बरोबर. मग ते काय करतात, ते काय फक्त एका जागेवर माल उचलतात का? ते वेगवेगळे आज यांच्या शेडून उचलला, उद्या त्यांच्या शेडून उचलला, परवा त्यांच्या शेडून उचलला. ते वेगवेगळ्या जागेवरून उचलतात आणि त्यांना काय ते स्वच्छ करतात, ते स्वच्छ करून देतात. त्यांच्या असं नाही करत नाही, पण तेवढं काळजीनं माहीत नाही आता कोणाचं कोण पण आपण द्यावी. हां तर आपण आपली काळजी आपण घेतलेली बरी की समोरच्याचं काय आहे की किती स्वच्छ केलं नाही केलं आपल्याला काय माहिती आहे ना. तर आपल्या फार्मवरती आपण कशी काळजी घेतली पाहिजे, बायोसिक्युरिटी कशी मेंटेन केली पाहिजे. बायोसिक्युरिटी मेंटेन करताना आपण काय करतो की त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं छोटे छोटे मुद्दे, जसं की तुमचं सगळ्यात पहिले की फेन्सिंग असली पाहिजे. तुमच्या शेडच्या आजूबाजूला आपण जाळी लावतो. हां जाळी म्हणजे हे तर जाळी तुमच्या याची झाली, शेडची झाली, पण तुमचा एरिया पण असेल समजा थोडा बहुत एरिया पण तुम्ही कव्हर करून घेतला. याच्याने काय होणार की जे काही बाहेरचे जनावरं आहेत किंवा जंगलातली जनावरे आहेत ना, मुंगूस म्हणण्यापेक्षा कोल्हे राहतात कधी कुठल्या याच्यावरती. आपल्या इकडं आरे म्हणजे जसं लेपड आहे ना, इथं लेपड येतात. तर ते वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या फार्ममध्ये येऊ शकतात. कोंबड्या आहेत तर कोंबडी खाण्यासाठी, कुत्री आहेत, मांजरी आहेत, रान मांजर असतील, खूप वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यापासून काय होणार मग ते कवर केलं तर आपण येणार. आता हे याच्यात तुम्ही फोटो बघितला असेल ना, आता या फोटोमध्ये बघा तुम्हाला कळून जाईल की एक जसं मी सांगितलं की काही वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येतात. दुसरं पाण्याचं सोर्स काय म्हणजे नदी, नाला, तुमचं तलाव, विहीर काय हे म्हणजे याच्याने तुमच्या याच्यात इन्फेक्शन येऊ शकतं. दुसरं चिक्स, तुमचे कोणत्या क्वालिटीचे चिक्स तुम्ही कोणाकडून घेता हे तुम्हाला सांगतो मी चिक एक. त्यानंतर माणसं कुठल्या याचे येतात. त्यानंतर तुमचे जवळचे फार्म आहेत, या सणांचा फार्म आहे, त्या सणांचा फार्म आहे, जवळचे याच्यावर इन्फेक्शन सुरू झालं, त्यांनी कोंबड्या अशाच फेकल्या तर ते इन्फेक्शन या फार्मवरती पण येऊ शकतो. ठीक आहे. नंतर पोल्ट्री इक्विपमेंट्स आहे. समजा तुम्ही नवीन भांडी आणताय किंवा जुनी भांडी कोणाची विकत घेताय, कधी आपण सेकंड हँड भांडी पण घेतो ना, तर ती आहे. आणि त्याच्यानंतर जसं हे दाखवलं याच्यात माणसांनी जनावरांनी वेगवेगळे बघा, किडे आहेत, मांजर आहेत, उंदीर आहे वेगळ्या. आणि त्याच्यानंतर जेवढे काही आपले पक्षी आहेत जसं की घार झाली, कावळे झाले, घुबड, काय पण म्हणा आहे ना, सगळ्यात जास्त काय घारी वगैरे ते पिलाना उचलून जातात, पिलांना उचलून जातात. तर ह्याच्यापासून आपल्याला ते एकतर काय होतं रक्षण. पहिली गोष्ट आता या फार्मवरती समजा यांच्या फार्मवरती पिल्लं चांगली आहेत आणि यांच्या फार्मवरती पिल्लं मरायला लागली. त्यांनी या पिल्लांचं काय केलं, पक्षी ते उचलला, खाल्ला आणि त्याच्या पायावरती काय थोडं मांस चिटकलेलं आहे आणि यांच्या फार्मवरती ते बसले किंवा तिथं त्या पिल्लांना उचलायला गेले तर ते मांस तिथे पडलं. पिल्लं तो उचलून गेलं पण ते इकडलं इन्फेक्शन इकडं पण आलं की नाही, बरोबर की नाही. मग आता ह्याच्यापासून आपल्याला बचाव कसा करायचा, वेगवेगळा बचाव करायला पाहिजे. तर आता आपण जसं बघितलं तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये आहेत. तुमचं माणूस कोण आहे, काय नाही आहे, त्या काळजी तुम्ही चांगली घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही चिक्स चांगल्या क्वालिटीचे आणू शकता. मग आता ह्या जंगली जनावरे आणि पक्षी जे आहेत त्यांना यांच्यापासून बचाव कसा करायचा, तर यांच्यापासून काय करायचं, एक तर तुम्हाला फेन्सिंग जाळी लावायची आहे आणि दुसरी गोष्ट जाळी. तर दुसरी मग आता ह्यांना काय करायचं आहे, जे कावळे बसतात. आता आपल्या या एरियामध्ये बघा भरपूर आरेमध्ये डेअरी आहे,
तबेले डेरे, हा. आहे ना, ते इथं कावळे जास्त आहे, तबेले येत असल्यामुळे आहे ना. तर दुसरं तर मग त्यांना मग कसं करायचं, तर एक तर तुम्ही भोंगे लावू शकता, मोठे तुमच्याकडे झाडं असतील तर भोंगे लावले तर आवाज केला तर त्या आवाजाने काय होणार, ते उडून जातो, बसणार नाही, तिथं घरटे करू द्यायचे नाही. आता तुम्ही काय की तुम्ही जर झाडं जी आहे झाडं जास्त न वाढू देता किंवा तुम्ही सगळ्यात महत्त्वाची झाडं कोणती लावायची आणि कोणती नाही लावायची. ज्या झाडांना फळ येतं, फळ आलं की पक्षी येतो, बरोबर की. तुम्ही बघा खूप खूप कमी प्रमाणात लिंबाच्या झाडावरती घरटे राहतात कधी कधी, पण खूप कमी प्रमाणात. तुम्ही तेच बघा दुसरे कुठची फळाची झाडे त्याच्या कुठल्याही झाडावरती ते आपले घरटे करतात. कारण काय की त्यांना तिथल्या तिथंच सगळं भेटतं. तर जेवढे काही आपले फळाचे झाडे ते तर आपल्या पोल्ट्री फार्मच्या बाजूला लावणे, कारण त्याच्यामुळे काय होतं, जेवढे काही जंगली पक्षी आणि प्राणी ते त्याच्यावरती येण्यासाठी हे करतात. फार्म बाजूला झाला पण ते याच्यावरती येणार, पण ते दुसऱ्या फार्मवरती जातात, तिकडून आपल्याकडे इन्फेक्शन होऊ शकतं. हे वाचवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जंगली आपलं जेवढे काही फळाची झाडे आहेत ती आपल्या शेडच्या आजूबाजूला लावायची नाही. दुसरी गोष्ट समजा जर असतील काही काही जर असतील ऑलरेडी बाग असते फळाची, मग तिथं काही पोल्ट्री फार्म नाही करायला असं काही नाही, तर तुम्ही पोल्ट्री फार्म करू शकता. तुमच्याकडे जागाच नाही आहे, तुमची ऑलरेडी फळाची बाग आहे, पण तुम्हाला तिथं थोडीशी जागा आहे आणि तिथं पोल्ट्री फार्म करायचं आहे, मग तिथं नाही करायचं, तिथं करायचं आहे. मग त्याला ऑप्शन काय आहे की तिथं समजा तुम्ही भोंगे लावा मोठी, नाहीतर तुम्हाला बघा आपलं अशा चमकणाऱ्या पट्ट्या भेटतात अशा लांब प्लास्टिकच्या किंवा काय म्हणतो आपण त्याला, जसं आपली कॅसेट रेडियमचं कॅसेटची रील बघितली, कॅसेट जुन्या कॅसेटची, त्या प्रकारच्या वेगवेगळ्या चमकीच्या पट्ट्या भेटतात मार्केट. तुम्ही जर ते अशा झाडांना लावला की ते काय करणार, ते रिफ्लेक्शन होणार त्याचं, त्या रिफ्लेक्शननं ते पक्ष्यांना त्रास होतो, इथं काहीतरी आहे आणि त्याच्याने ते येणार नाही. एकदा जर बांधून ठेवले तुम्ही तर त्याच्याने ते पक्षी येणार. तर ह्या गोष्टी आपल्याला काय करायचं की आता जनावरे कसे येतात, जंगली जनावरे खोदून येतील किंवा हे येतील, तर तुम्ही बाजूला बोरीचे झाडं किंवा तुम्हाला काटेरी झाडं लावले समजा बाउंड्रीला, तुमच्या बाउंड्रीवाला, तर त्याच्याने ते येणार, निवडून लावा. आता साप किंवा घुशीसाठी काय करायचं, गिरीपुष्प नावाचं झाड आहे, माहीत असेल तुम्हाला, गिरीपुष्प नावाचं झाड मिळतं आपल्याकडे. तर ते काय करायचं, गिरीपुष्प आपल्या बाउंड्री वॉलला लावून टाकायचं. गिरीपुष्प, तर गिरीपुष्प काय करतात, ते आपल्या इकडे कोकणामध्ये भाताच्या शेतीला त्याचे पानं फर्टिलायझर म्हणजे खत म्हणून वापरतात. अच्छा. ते एकदम चांगलं असतं. गिरीपुष्पाच्या ज्या सुगंधामुळे काय होतात, ते घुस उंदीर वगैरे येत नाही, त्याच्या मुळाचे जे सुगंध असतात त्याच्यामुळे ते खोदत नाही. एकदा जर आला की नंतर येतच नाही ते. आपल्याकडे ते आहे का? आपल्याकडे इथं आता लावले अजून आले नाही ते, पण तुम्हाला कुठल्याही हां नर्सरीत तुम्ही कुठल्याही किंवा आपल्या वन खात्याच्या नर्सरी ज्या असतात, गिरीपुष्प काय? हां आपल्याकडे तर हे एकच आहे. तसे भरपूर झाडे आहेत बाहेरच्या देशात वगैरे, पण गिरीपुष्प आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे. गिरीपुष्प ना? हां कधी येत नाही तुमचे त्याच्या वासाने येत नाही. ते मुळं जर त्यांनी आता काय उंदीर किंवा घुस काय करणार, खालून कुरतुडून बघायला येणार, खोदून बघायला, आणि त्यांचं मुळं जर त्यांना वास आला एकदा की तो त्याच्याने येत नाही, सापही येत नाही म्हणतात त्याच्याने. हां त्याचा रिझल्ट असे भरपूर फार्मरनीच आम्हाला सांगितले, आम्ही पण ट्राय करतो, आमच्याकडे पण भरपूर उंदीर आहेत. तर ते चांगलं आहे. तर आपल्याला काय महाग नाही आहे झाडं, काय असं काही महाग वस्तू नाही आहे, हे नाही आहे. आणि त्याच्याने काय होणार की फुलं येतात ना, जांभळ्या कलरची फुलं येतात, झाडं वाटलं दाखवून येतील. जांभळ्या कलरचे तुम्ही जर कधी रोडनं हायवेने जात असाल ना, तर हे जे आपले वन खात्याचे जे हे असतात, वन खात्याचे रोपटे लावतात ते बघा, पुऱ्या रोडनं हायवेनं जांभळ्या कलरची हे भेटतात, तिथे पण असं असे जांभळ्या कलरचे फुलं येतात, असे भरपूर असे असतात. जेव्हा याला फुलं येतात ना, या फुलांना पण ते फुलांनी पण येत नाहीत, ते फुलं जरी टाकली ना आणि अशी हिरव्या कलरची पानं असतात, मोठी मोठी रोपटं होतात, ते काय जास्त मोठी झाडं होत नाही. हे ते गिरीपुष्प आहे. आहे आपल्याकडे मिळतं, तुम्ही यूट्यूबवर याच्यावर जरी टाकलं ना तुम्हाला माहिती होऊन जाईल, चांगलं आहे. दुसरं बघा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही दोन्ही वेगवेगळ्या वयाची, म्हणजे एक मोठा पक्षी आहे समजा तुमच्या फार्मवर आणि नवीन दुसरी बॅच येणार आहे, तर ती दोन्ही
एकाच शेडमध्ये नाही ठेवायचे. बरोबर आहे. मोठा पक्षी आणि छोटा पक्षी एकाच सोबत नाही ठेवायचे. तर त्याच्यामुळे पण काय होतात, मोठ्या पक्ष्याला काही इम्युनिटी डेव्हलप झालेली असते, वॅक्सिन दिलेलं असतं आपण, इम्युनिटी असते चांगली, तर त्यांना काही रोग होऊ शकत नाही. पण रोग असले तरी रोग होत नाही. आणि नवीन पक्षी म्हणजे 1 दिवसाचं पिल्लू जर असेल तर त्यांना रोग होण्याचे चान्सेस त्या पक्षाकडून जास्त असतात. त्याच्यामुळे दोन्ही पक्षी वेगवेगळे ठेवायचे. दुसरं महत्त्वाचं की शेडमधला दोघांचा डिस्टन्स किती ठेवायचा. 2 शेड आहेत तुमच्याकडे है ना, 2 शेडमधला डिस्टन्स किती ठेवायचा. मग 2 शेडमधला डिस्टन्स जे आहे तुमचं समजा 100 फूट डिस्टन्स, हे एक शेड जे आहे 100 फुटाचं आहे है ना, 100 फूट असेल तर जरा 1/3 आपण म्हणतो, 1/3 म्हणजे ते 30 फूट आलं तर 30 फूटच्या जागेवर तुम्ही 40 फूट तुम्ही आडवी दोघांमधला डिस्टन्स कळालं का. 2 शेड आहेत तुमचे. समजा जो शेडची लांबी जास्त आहे, समजा एक 150 फुटाचा आहे, 100 फुटाचा आहे, 150 फुटाचा जो शेड आहे त्याचे काय करायचं, त्याचा 1/3 घ्यायचा ना, 40 फूट. मग काय आहे ना त्याची मधाची दोघांचा डिस्टन्स होईल. दुसरा शेड बांधायचा, समजा तुम्हाला बांधायचं जर असेल, समजा ऑलरेडी असेल तर तुम्हाला काही करता येणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर आता तुम्ही बघा की फॉगिंग करतात. फॉगिंग म्हणजे आत्ताच्या कोरोनामुळे एवढं सगळ्यांना माहीतच झालं आहे, फॉगर लावलेत कुठे कुठं पाणी पडते आहे ना, तर ही फॉगिंग बघा गाड्यांना करायची, फॉगर असं बसवायचं, एकदम स्वस्त याच्यात भेटून जातात ते आजच्या डेट. कोरोनामुळे तर अजून रेट खूप कंपन्या त्याच्यामध्ये आल्या ना आता, पहिले खूप कमी भेटत होती. हे बघा हे गाडी पूर्ण धुवून येते, ते फॉगर येत होतं पाईपलाईन आहे ना. तर आपल्या फार्ममध्ये येताना काय असं समजा तुमचं खूप मोठ्या स्केलवरती तुमचं 5,000 10,000 शेड आहे इंडियासाठी, एकण्यासाठी, तर प्रत्येक गाडी आपल्या याच्यात येत आली पूर्ण धुवून सॅनिटाईज गाडी सॅनिटाईज व्हायला. त्याच्यानंतर होत असेल तर तुम्ही एक माणूस ठेवून काय करायचा, त्याच्या टायरवरती याच्यावरती आपले जे स्प्रेअर असतात त्याच्याने तुम्ही टायर पण जेवढा आपल्याला त्याच्यावरचा जो लोड आहे म्हणजे व्हायरसचा लोड असतो बाहेरून येताना तो कमी करायचा, कमी करायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की असे पीठ जे आहे ना व्हेकलसाठी, आता हे फॉगिंग केलं आहे तर याच्यातून काय करणार, अशी इकडून गाडी आली म्हणजे असा एक 1-1.5 फीट टायर त्याच्यामधून असा भिजून त्याच्यामधून बघा आता इकडून जे पाणी आहे पाणी आहे याच्यामध्ये, पाणीच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फिनाईल आहे, सॅनिटायझर भरपूर आहे ना, सॅनिटाईज करायला आजच्या डेटमध्ये सोडियम हायपोक्लोराईड खूप काही आहे, खूप काही. तर तुम्ही आपल्याला काय करायचं ते यूज करायचं. त्यानंतर बघा हातावरती कोणी येत असेल तर हातावर स्प्रे करायचं, गाडी येत असेल तर तुम्ही गाडीवरती करू शकता. असं जे कोणी व्यक्ती आपल्याकडे येत आहे त्याला सॅनिटाईज करून कोरोनासारखं आपल्याला आपल्या शेडमध्ये सोडायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं की फूट बाट ठेवायचे है ना, ते फूट डिप्स म्हणतो ना आपण, ते फूट डिप्स ठेवायचे. आता फूट डिप्स तुम्ही पहिले सिमेंटचे केलं तर ठीक आहे, सिमेंटचे समजा शेड बांधताना समोर केलं तर ठीक आहे, नसं तर तुम्हाला प्लास्टिकचे बी रेडीमेड मिळतात. हे बघा हे फूट डिप आहे, ते दिसतं त्याच्यावर पाय ठेवलं ते चिकट होते, पाणी 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 धुतले जाणार पाय, पाणी धुतले जातात. तर फूट डिप ठेवताना 2 ठेवायचे कधी लक्षात ठेवा है ना. काय करायचं, फूट डिप ठेवताना याच्या अगोदर नाही का साध्या पाण्यात ठेवायचं, त्याच्यानंतर काय करायचं फिनाईल किंवा दुसरं. त्याच्यामुळे काय होणार, पहिल्या पाण्यात जे असतं ना त्या पाण्यामध्ये भरपूर जणांनी हे मॅनेजमेंट करत नाही, भरपूर जण एकच ठेवतात है ना. पण माझा एक्सपिरियन्सनुसार भरपूर याच्याकडून माहिती 2 ठेवण्यानं काय होणार, पहिल्या फूट डिपमध्ये काय होणार, तुमचा कचरा विचरा काय जे असेल ना, बूट चपला बुटा लागला साध्या पाण्यात पहिले काय होणार ते निघून जाणार. आणि दुसऱ्या याच्यात काही जर जंतुबिंदू असतील त्या पाण्यात आपण फिनाईल वगैरे टाकलेले ते मग म्हणजे फिनाईलचं पाणी खराब होणार नाही, ते कचरा म्हणजे क्लीनच होऊन जाणार. बरोबर ना, बरोबर लवकर खराब नाही होणार. नाही खराब नाही होणार. तर आपल्याला काय करायचं तशा प्रकारचं मॅनेजमेंट करून मग सगळ्यात उत्तम म्हणजे त्याला घरचे ते कोणाला आत सुद्धा दिलं नाही पाहिजे. सगळ्यात उत्तम म्हणजे आत कोणाला केरळात दिलं नाही, नाही. तुमचा जर एकदम मोठा फॉर्म झाला तर कसं गाड्या वगैरे येतीलच. आता फॅमिली मेंबर तर येतीलच. नाही माल नाही माल न्यायला येतात लोक, कधी माल बघायला येतात लोक, किंवा कोणी डॉक्टर येतो कधी है ना, त्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही बातचं काय ठीक आहे. आता हे पर्सनल हायजीन याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं गोष्ट सॅनिटाईज करायला बाहेरच ठेवायचं, आजकाल तर भेटते. दुसरी गोष्ट पूर्ण ॲप्रॉन भेटतो. आम्ही जेव्हा इकडे खाऊन येताना ॲप्रॉन घालून पीपी किटसारखे ॲप्रॉन बी भेटायचे, स्वस्त झाले आजकाल है ना. नसतील तर तुम्ही ॲटलिस्ट परमनंटली अशी बुटं आहे
आपण जे बुटं घालतो बघा याच्यामध्ये पावसाळ्यात पावसाळ्यात गमबूट्सच आहे ते नसतील तर यूज अँड थ्रोवाले प्लास्टिकचे पण भेटतात. पण ह्या सगळ्या ऑप्शन आपल्याकडे असले पाहिजे. याच्यापैकी एकतरी आपल्याकडे काय असलं पाहिजे. हे दाखवण्याचं मी तुम्हाला वेगवेगळे हे काय एकतरी याच्यापेक्षा आपलं जेव्हा आपलं लार्ज स्केलने चालू समजा एक व्यक्ती इन्फेक्टेड फॉर्म होणार आपलं 5,000 आहे पक्षी चांगले आहेत आणि मॉर्टॅलिटी सुरू झाली सगळं लॉस होऊन जाईल. त्याच्यामुळे फक्त 150 रुपये का जमत बरोबर की वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट सर मी होतं कधी कवर केलं असं माहीत नाही की शेड आपला बॅच आली बॅच गेल्यानंतर कसं आपल्याला क्लिनिंग करायचं सांगितलं का सर? सांगितलं ना चुना टाकून. हां चुना टाकून तरी मी तुम्हाला फास्टमध्ये हे करतो तुमचं रिकॅप होऊन जाईल त्यानंतर आपण फीडचं बघू. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात पहिले काय करायचं राहते आपल्याला 2 टाईपचं क्लिनिंग असतं. एक असतं की ड्राय क्लिनिंग म्हणतो आपण. ठीक आहे. ड्राय क्लिनिंगमध्ये काय करायचं आपल्याला झाडू बिडू मारायचं सगळं खालचं जे काही तूस विस आहे सगळं काढायचं. दुसरं आहे वेट क्लिनिंग म्हणतो. वेट म्हणजे पाण्याने सगळं धुणे है ना त्याला आपण पाण्याने सगळं धुवायलो त्याच्यानंतर आपण केमिकलनं त्याला स्प्रे वगैरे करायलो त्याला म्हणतो आपण वेट क्लिनिंग. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे गॅसचे हे जे आहेत फ्लेम गन त्याच्याने आपल्याला काय करायचं जाळून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा पहिले काय करायचं आहे त्याला पूर्ण जेवढं काय लिटर आहे आपलं पहिले झाडून काय करायचं त्याला साफ करून पूर्ण लिटर भरून तुम्हाला खत विकायचं खत करा नाहीतर त्याला डिस्पोजल करा. प्रॉपरली डिस्पोजल केलं पाहिजे. ठीक आहे. सगळं वॉश शेड करायचं व्यवस्थित. त्यानंतर ड्रिंकर वगैरे धुवायचे त्यात उन्हात वाळवायचे. कधी पण लक्षात ठेवा ड्रिंकर वगैरे भांडी धुतल्यानंतर उन्हात वाळवायचे. उन्हामुळे पण काय होतं सॅनिटायझेशन चांगल्या प्रकारे उन्हात वाळवायचे. ठीक आहे. आता तुमच्याकडे हॅचरी असेल तर हॅचरीचे तुम्हाला जसे हॅचरीचे ट्रे पण धुवायचे प्रत्येक हॅच निघाल्यानंतर. आता हे फ्लेम गन तुम्हाला आता सरांनी दाखवलं बघा है ना हे फ्लेम गन करायचं आहे. फ्युमिगेशन सांगितले हॅचरीमध्ये फ्युमिगेशन करायचं पोटॅशियम परमॅंगनेट आणि ते फॉर्मॅलिन टाकते अंड्यांसाठी करायचं धूर. तसं तुम्ही दूर करायचं तर शेडसाठी बी करू शकता शेडसाठी पण करू शकता. ती दोन्ही हे यूज करून हां हे बघा इथं दाखव शेडमध्ये जरी केलं तर काय होतं तुमचं पाणी तिथं जाणार नाही तुमचं हवा तिथं जाणार नाही तिथं तुमचा धूर जातो. किडे आता हे शेड आहे समजा आपलं त्याच्यामध्ये थोडीशी शिरपट्टी आहे त्याच्यात पण किडे राहतात बरोबर नाही ते किडे वगैरे सगळे म्हणून जातात. याच्याने काय करायचं हे दूर करायचं सगळं पॅक करून टाकायचं शेड 48 तासासाठी. ते दूर करताना कोंबड्या असतात की सारखं? नाही क्लिनिंग करताना हां आपलं सगळे कोंबड्या वगैरे बॅग सर मग असं कोणताही धूर सोडू शकतो ना आता लाकडाचा असो म्हणजे आपण लाकडं नाही ना. पोटॅशियम आणि काय ना आपण कोणती गोष्ट जेव्हा करत असतो कोणत्या याची त्याचा इफेक्ट काय होतो ते महत्त्वाचं. पोटॅशियम आणि दुसरं काय नाही फॉर्मॅलिन पोटॅशियम परमॅंगनेट आणि फॉर्मॅलिन तुम्हाला हॅचरीच्या वेळेस सांगितलं असं सर 2 घटक आपल्याला टाकायचे है ना पुस्तकात आहे? आहे ना त्याच्यात. पुस्तकात पण आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं चुना मारायचा आहे. पहिले काय केलं तुम्ही तुमचा तूस काढला त्यानंतर तुमचं दूध जाळून घेतलं स्प्रे केला सगळ्या याच्याने आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला व्हाईट वॉश म्हणतो आपण सगळा चुना काय करायचा आहे चुन्याने आपल्याला काय करायचं आहे शेड व्हाईट वॉश करायचं म्हणजे पेंटिंग सारखं लावायचं. हां व्हाईट वॉश म्हणजे वरती नाही केलं खाली ते करायचं साईडची 1-1.5 आपली एक स्प्रे आहे हे सगळं स्प्रे 1.5 फुटाची साईडची आहे ते 1.5 फुटाची स्प्रे मारला तरी चालेल ना चुन्याचा हां चुन्याचा स्प्रे मारला स्प्रे असं तर तुम्ही स्प्रे करा Spray ने पण चांगलं आमच्याकडे आहे. नाही आमच्याकडे ते आज आहेत ना झाडांना मारायला स्प्रे वगैरे ते मारले की चांगलं आहे उलट लवकर होणार. ते बी करता येईल तुम्हाला आहे की नाही. आता तुम्ही याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं की तुमची मेलेली कोंबडी आहे ना एक तर खड्डा करा असा सिमेंटचा ठीक आहे त्याच्यामध्ये बरोबर डिस्पोजल करा नाहीतर तुम्ही कोंबडी टाकली बाहेर की कुत्रं घेऊन जाणार दुसऱ्या शेडवर तिकडं जाणार त्याचं नुकसान होणार ते म्हणून मग ते उगाच प्रॉब्लेम होऊन जातो. त्याचं काय झालं ते तुमचं नुकसान करा मग त्याच्यापेक्षा सगळ्यात आपण आपलं डिस्पोजल व्यवस्थित करायचं. ज्याला माहीत नाही त्याला बी सांगायचं प्रॉपर डिस्पोजल कर म्हणजे काय करायचं विल्हेवाट जी आहे आपल्या मेलेल्या कोंबड्यांची ती व्यवस्थित लावायची. त्या नाहीतर काय करायचं असं कंपोस्ट पण करता येईल आणि हे नसतं तर हे असे मशीन आहेत ते जाळणार आहे. जसं आपल्याकडे माणसं भेटतात ना आता मुंबईसारख्या ठिकाणी विद्युत याच्याने ते ज्वलन हे करतात जळतात तसं कोंबड्यांचं पण भेटतं इन्सिनेटर म्हणतात तर त्याच्यात टाकले की पूर्ण राखच होती त्याची
हे पण एखादं छोटं मोठं तुम्ही घेऊन ठेवलं, तुमचा जेव्हा मोठ्या स्केलवरती समजा गेला शेड, तर त्यावेळेस तुम्हाला हे करायचं. नसं तर तुम्ही असं एक पीठ करून त्याच्यामध्ये टाकून ठेवू शकता, ठीक आहे. नाही तर असं डिस्पोजल करू शकता, पूर्ण जाळून टाकायचं. जाळून टाकायचं. आमच्या गावी ती सर झाडं- मेल्यानंतर ते किड्यांना देतात येईल ना, कोंबडी मेल्यानंतर ते किड्यांना टाकता बघा ब्लॅक सोल्जरला. कोणती कोंबडी मेल्यानंतर तिचं पण टाकलं. तेवढं तसं मॅनेजमेंट असलं पाहिजे हां प्रॉपर. त्याच्यानंतर काय होतं की आपल्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की उंदराचा सगळ्यात मोठा त्रास आहे. उंदरामुळे काय होतं की कीड वगैरे खायला जातात. गिरीपुष्प लावा, सगळ्यात बेस्ट आहे. ते नसेल तर तुम्हाला उंदराची औषधं ठेवावं लागतील शेडमध्ये. कधी तुमचे सगळ्या पक्षी गेल्यानंतर काय करायचे, आपले तळीव भजी वगैरे आहेत की नाही, त्याच्यामध्ये काय करायचे आपल्याला ते औषध टाकून ठेवून टाकायचं. म्हणजे जेवढे काय ती कीड काहीच नसते, पक्षी काय नसतात, म्हणजे खायला येतात. जेवढे काय उंदीर आहेत तुमची मरून मरते. जातील. आपल्याला ते करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं कधी कधी काय होतं, जसं तुम्ही अंड्याचं काय बघितलं करणार? असेल, अंड्याचं शेड वरती असून खाली सगळं त्याची विष्ठा पडलेली असते. त्या विष्ठामध्ये काय होतं, किडे पडतात. किडे पडून काय होतात, माशा होतात. तर आपल्याला काय करायचं आहे, ते कंट्रोल करण्यासाठी माझ्या कंट्रोल कशा करायचं. हां, तर मग त्याच्यासाठी औषधं भेटतात. फ्लाय कंट्रोल, असे लेटर क्लीन, इसोपॉलियल, अशा खूप सारे ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल म्हणजे आहे. महिना मारत नाहीत, म्हणजे हां, पुष्कळ मारत नाहीत ते काय म्हणतात औषधं. का? आमच्या इथं तर 4-5 कोटरे आहेत ना, म्हणजे अशा महिन्यात अशा एवढ्या माश्या करून टाकतात की त्याला वाट करतात. नाही. आणि ज्यावेळेला त्यांच्या खाली जातात कोटऱ्या, हम्म. त्याला माश्या जास्त येतात. नाही, तर तुम्ही हे जर औषध त्या खाली जे पडले ना, त्याच्यावरती मारून दिलं, त्याच्यावरचे जे हे असं जे बनतात ना, हे बनतच नाही, माशाच बनत नाही, ते मॅग्नेट्समध्येच मरून जातात. अच्छा. हां, भरपूर आहे. तर आपल्याला आठवणीनं काय करायचं की ते जर आपल्याकडे अंड्यासाठी नाही, हे याच्यामध्ये जास्त माहिती द्या. तर अंड्यासाठी जर तुम्हाला आले काय आपण? हां, आलंय त्यांच्या अंड्याने बनतात ना ते, म्हणून ते मग ह्या खात नाही ना ते चिकन चिकन खातं. ते कसं आहे की ते जे आहे ना, ते चांगल्या आळ्या आहेत. ह्या ज्या आळ्या आहेत ते चांगल्या नाही. चांगलं नाही. म्हणजे कारण की त्यात प्रोटीन जास्त आहे, याच्यात नाही आहे. हे कोणत्या आळ्या आहेत माहीत नाही. कंट्रोलसाठी, माशाच्या कंट्रोलसाठी आम्हाला हे पाहिजे, ते स्प्रे करायचं आहे. ते खाली जे येते ना, त्याच्यावर स्प्रे केलं की कंट्रोल होऊन जातं. ते अडचण नाही. काय खर्च वाढतो म्हणून ते लोक करत नाही. आणि तो वास जो मारतो जास्त, तो म्हणजे चिडचिडचा. तो आता वास कशामुळे येतो, कारण की आळ्या आहेत त्याच्यात, माशा आहेत. माशा काय करणार, ते खात राहतात. ते खाल्यामुळे काय होतं की त्या वास येतो. हे माशा नसल्या तर वास येणार नाही. दुसरी गोष्ट, अमोनिया असतो हां. त्याच्यामध्ये, अमोनिया असतो. अमोनियामुळे वास येतो, बरोबर का? तर अमोनियावरती पण ट्रीटमेंट करायची आपल्याला. अमोनिया ते मोकळं केलं की तो अमोनिया निघून जातो. टाईम टू टाईम तुम्ही जर त्याला काढलं बरोबर, की वास येणार नाही. ते एका जागेवर जास्त दिवस असं ते क्लीन करायचं क्लीन करायचं. ते भरलं की भरपूर लोक एकदाच क्लीन करून बॅग केल्यानंतर हां. टाईम टू टाईम करायचं. त्यातलं पाणी काढून टाकायचं. भरपूर डिवॅटरिंग वगैरे त्याच्यातलं पाणी काढून ते खत मी म्हणून आता तो भेटतं. भाताचा कोंडा टाकलाय. माझ्याकडे काढून 30 कोंडे आहे. भाताचा कोंडा 4-5 गोणीतलाही टाकलाय. आणि मग तो कोंडा आहे ना 8-8 दिवसांनी काढून परत नवीन कोंडा टाकते. नाही, ते एकदा टाकलं तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ते किती दिवसांनी पण बदलायचं तो वास असतं? येतो ना सर. गरज नाही, म्हणजे एक बॅच त्याच्यामध्ये पूर्ण राहू शकते. परवडत नाही ना, किती वेळ टाकायचं. किती घंट्यामध्ये पण. किती दिवसांनी काढायला होतं? बॅग जाईपर्यंत भाताचे कुस्तं टाकलेली जातात ना, तांदळाची. आणि आमच्याकडे ते भरपूर आहे. बदलत राहणं तर सध्या तुमचा नॉर्मल याच्यावर आहे ना, मला खर्च समजत नाही. ते असं म्हणजे कसं आता भाताचे हॉटेलमध्ये बघितले असेल, लाईटसाठी ते किड्यांसाठी, माशासाठी हां, ते हिरवे हां. लावतात. ते पण तुम्ही लावू शकता. तुमच्या जर फार्ममध्ये, शेडमध्ये जर जास्त असतील माशा, काय होतं, हां. माशा जर वसू लागले की ते कोंबडी यायला कंटिन्यू हे करत असते, इरिटेट होते. मग ते फीड खाणार नाही. फीड नाही खाल्लं तर मग अंडी देणार. तर अशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता. किंवा असं काही भेटतात, त्याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये एक औषध असतं. त्या औषधामुळे काय होतं, ते सगळ्या माशा तिकडे अटॅक होतात, ठीक आहे. आणि ते चिपकून काय करतात, ते मरून जातात. हे पण त्याला फ्लाय कंट्रोलसाठी हे पण मार्केटमध्ये आजच्या वेळेमध्ये अवेलेबल आहे ना. आता हे जे तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणलं की वास वगैरे येतो, है ना. आता असे लिटर ट्रीट म्हणून वायब्रंट कंपनीज आहे की त्याच्यामुळे काय होतं, वास वगैरे नाही. असे युसॉल वगैरे आहे. तर याच्यावर काय होणार की त्याच्यावरती तुम्ही स्प्रे केला किंवा त्या दृष्टीवरती हे केलं तर त्याच्याने काय होणार, वास येणार. तर हे असे मार्केटमध्ये औषध आहे. लिक्विड हे साहेब
ते वास येतो ना त्याचा. क्लीन करण्यासाठी खूप काही काय की ते मॅन्युअल कन्वर्ट होऊन जातं त्याच्यात